ते काय काय ते तरुण कार्यकर्ते मला अडचणीत आणणार आहे असं वाटतंय मला. इथं उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे दैवत आदरणीय पवार साहेब, शेवाळे बापू, सदा बापू, सतीश मामा, एसएन बापू, काटे वकील, राजेंद्र बापू, समस्त ग्रामस्थ, लोणी भापकर, उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि माझे तरुण मित्रांनो, खरं तर आता इथं येऊन जास्त दिवस नाही झाले. मागच्या वेळी जेव्हा आलेलो मला वाटतं आपण इथं मागे एक बैठक घेतलेली, परत तिथं तेव्हा पण लाईट गेलेली, परत आपण नवीन माईक घेतला आणि आपण सगळं ते तेव्हा सुरू केलेलं. इलेक्शनच्या वेळी परिस्थिती खूप वेगळी होती. आता लोक ओपन किंवा यायला एवढं घाबरत नाहीत, पण तेव्हा खूप वेगळा विषय झालेला. गावात पण लोक यायची, त्यांना सगळ्यांना बघायची इच्छा होती, तरी असं कडेकडेने ते उभं राहायचे आणि तिथं आपल्याला बघायचे, आपल्याला सांगायचे. काय बोलले नाही तरी हळूच येऊन सांगायचे की दादा तुम्ही काळजी करू नका, आम्ही दाबणार नाही, तुतारीचंच बटन दाबणार आहे, पण आम्ही असं ओपन येऊ शकत नाही. ठीक आहे, आम्ही पण समजून घेतलं. शेवटी आम्हाला माहिती होतं की आपल्या सोबत पवार साहेब आहेत आणि जे काय आज बारामतीमध्ये घडलंय, जी काय इंडस्ट्री आली, शिक्षण संस्था आले, या भागात जे पाणी आलं, जानई सिरसाई असेल किंवा असे अनेक योजना ज्या असतील, साहेबांनी पण त्यांच्या सगळ्या कामाच्या सुरुवातीलाच 300-350 पाझर तलाव त्यांनी बांधलेले. त्यांनी खूप प्रेम तुमच्या दुष्काळी भागात, जिरायत भागात दिलं, तसंच तुम्ही त्यांना नेहमी प्रेम देत आलात आणि त्यांचं पण विशेष लक्ष तुमच्यावर होतं आहे, इथून पुढेही राहणार आहे. आता पण दुष्काळ असल्यामुळं इथं पाऊस खूप कमी झाला, इथं म्हणजे सगळीकडेच पाऊस कमी झाला. आता हवामान खात्याचं असं सगळे रीडिंग येतंय की या वर्षी पाऊस चांगला आहे आणि असं आपल्यालाही अपेक्षित आहे. पण जेव्हा पाऊस इथं नव्हता, आपल्याकडे सत्ता नव्हती, सरकार नव्हतं, तरी आपल्या पद्धतीने जे काय आपण थोडंफार करू शकलो ते करायचा आपण प्रयत्न केला. मग आपल्या इथलं ओढा खोलीकरण असेल किंवा विहिरी आपण इथं बांधले, आपलं शरीर फाउंडेशन आहे त्यांचं इथं या परिसरात बऱ्यापैकी मोठं काम आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आपण इथं टँकर सुरू केले, असं खूप काय आपण काम केलं. तेव्हा काम करत असताना माझे जे इथले सगळे तरुण मित्र आहेत त्यांनी मला सांगितलेलं की दादा तुम्ही काळजी करू नका, इथं लोक ओपन येत नसतील तरी आम्ही इथं काम करणार आहे आणि जेव्हा रिझल्ट येतील तेव्हा नक्की इथं लोणी भापकर मध्ये लीड दिसेल आणि तसंच तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. त्याबद्दल पण मी तुम्हाला सगळ्यांना इथं धन्यवाद म्हणतो, आभार पण व्यक्त करतो. मध्ये इथं पुढं कुणीतरी मोठा एक बोर्ड लावलाय, तिथं 4018 418 लीड तुम्ही सगळ्यांनी इथं दिलं. ते सगळे तुमचे कष्ट आहेत. कार्यकर्ते पण नवीन होते, आता गाडीतच विषय झाला साहेबांबरोबर की सगळे पुढारी एका बाजूला गेले, सगळे नेते मलिदा गँग वगैरे तू बोल रे, सगळे नेते एका बाजूला गेले आणि सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली. मी साहेबांना सांगितलं, त्यांना माहितीच होतं, पण मी सांगितलं की सगळे नेते आणि पुढारी एका बाजूला गेले, त्याच्यामुळं तर इथं सगळे नवीन लोक आणि सर्वसामान्य जनता आपल्याकडे आली. जे तरुण कार्यकर्ते होते ते इथं पुढे येऊ शकले, त्यांना सगळ्यांना संधी मिळाली, त्यांनी त्यांचं काम करून दाखवलं. आता येत असताना आम्ही लाटे गावातून आलो, तिथं एक असाच एक तरुण कार्यकर्ता उभा राहिला, तो बोलत होता. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की मला काय बोलता येत नाही, मी इथे नवीन आलोय, पहिल्यांदाच मला इथं एका व्यासपीठावर उभं राहायला भेटतंय. पण त्याच्यासारखे असे अनेक कार्यकर्ते आहेत. तुम्ही पण बघत असाल की कुणाला कुठलाही राजकीय अनुभव नसताना तुम्ही सगळ्यांनी बूथ अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला. तुम्ही अजिबात
कुणाला घाबरला नाही, चांगलं काम तुम्ही केलं. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की असंच इथून पुढेही तुम्ही करत राहा. ह्याच्या आधी पण तुम्ही पवार साहेबांना साथ दिली आहे, इथून पुढेही तुम्ही द्याल ह्याची मला खात्री आहे. तुम्हाला सगळ्यांना परत एकदा धन्यवाद, आभार व्यक्त करतो आणि इथं माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.